नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोपी आणि चमचमीत फ्लॉवरची भाजी। ही भाजी झटपट होते, चवदार लागते आणि पोळी भाकरीसोबत एकदम मस्त लागते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। आपण हा फ्लॉवरचा कांदा बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करणार आहोत। अशा प्रकारे मी हे फ्लॉवरचे बारीक बारीक कट करून घेत आहे। आपल्याला यामध्ये अळी आहे की नाही हे पाहायचं आहे आणि याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ही फ्लॉवर कट करून घेतली आहे। याला मी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आपण ही फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण हा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण आता मिरची बारीक बारीक कट करून घेणार आहोत। आता त्याबरोबर मी इथे कोथिंबीर पण ही बारीक बारीक कट करून घेत आहे। आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेत आहे, ज्यामध्ये आपण आता कढीपत्ता ॲड करत आहोत। आपला कढीपत्ता तडतडला आहे, त्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी ॲड करत आहोत। आता आपण यामध्ये मिरची ॲड करणार आहोत। आपण ही मिरची पण चांगली परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये हळद ॲड करत आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत, याला पण चांगलं परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये फ्लॉवर ॲड करणार आहोत। फ्लॉवरला पण आपण चांगलं परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करत आहे। आणि मी आता ही फ्लॉवरची भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे। याला मी 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये झाकण ओपन करून चेक करणार आहे। तुम्ही पाहू शकता आपली ही चविष्ट झणझणीत सुकी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी गरमागरम पोळी भाकरी किंवा पराठ्यासोबत मस्त लागते। कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत।